उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांची भेट घेतली, मात्र या भेटीतही विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही। त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेत्याची जागा रिकामीच राहण्याचा अंदाज आहे। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांना पुष्पगुच्छ दिला। नागपुरातल्या अधिवेशनादरम्यान या दोघांची भेट झाली। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, वरुण सरदेसाई उपस्थित होते, मात्र या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली। नार्वेकर यांच्यासोबत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाबद्दल चर्चा केल्याचा अंदाज आहे, पण त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। उद्धव ठाकरे आणि नार्वेकर यांच्या भेटीदरम्यान शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई सुद्धा उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। राजकीय अर्थ काढू नका, ही केवळ सदिच्छा भेट होती, असं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी अधिवेशनात गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं। भुजबळांसह अन्य नेत्यांच्या गैरहजेरीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार अनुपस्थित असल्यानं चर्चांना उधाण आलंय। महायुतीच्या आमदारांसाठी संघ प्रबोधन करणार आहे। संघ पदाधिकारी महायुतीच्या आमदारांना 19 तारखेला रेशीम बागेत मार्गदर्शन करतील। मागच्या वेळी सुद्धा राष्ट्रवादीच्या आमदारांची अनुपस्थिती होती, त्यामुळे यावेळी तरी राष्ट्रवादीचे आमदार संघ मुख्यालयात जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। उद्याला सकाळी राम शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। परभणीत घडलेल्या प्रकारात भाडोत्री गुंड आणल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला, तर सर्वसामान्य मोर्चेकरी आणि महिलांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी रोहित पवार यांनी केली। बीड जिल्ह्यातील गुंडाराज आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडचं पालकत्व घ्यावं अशी आग्रही मागणी रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केली। सुधीर मुनगंटीवार यांना पक्ष वेगळी जबाबदारी देणार असल्याचं वक्तव्य खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। त्यावर मुनगंटीवार यांनी भाष्य केलंय, माझी एक पाटी कोरी आहे आणि एक पाटी मला जनतेनं आमदार म्हणून लिहून पाठवली आहे। दुसऱ्या पाटीवर पक्षानं अद्यापही जबाबदारी न दिल्यानं ती कोरी असल्याचं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं। सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीनंतर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली। भाजपच्या कार्यालयात ही भेट झाली। दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याचं कळतं। जयंत पाटील यांनी एका लग्न समारंभात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना हाक मारत पवारांना सांभाळा असं वक्तव्य केलं। या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय। जयंत पाटलांसाठी एक मंत्रीपद राखीव ठेवलंय असा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता। मिटकरी यांच्या दाव्यानंतरच जयंत पाटील यांचं हे विधान आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करण्याची मागणी केली होती। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडून ही मागणी फेटाळण्यात आली, त्यामुळे न्यायालयात दाद मागणार असल्याचं खडसे यांनी म्हटलंय। भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतलाय। राऊत यांनी स्वतःच्या पक्षाचं पाहावं, उगाच भाजपच्या मध्ये नाक खुपसू नये असंही त्यांनी सुनावलं। भाकरी भाजायला सालगडी म्हणून तुम्हाला ठेवायचं का, असा खरपूस सवालही त्यांनी केला। नागपूर विमानतळावर एका अनोळखी व्यक्तीकडून सुषमा अंधारे यांना धमकी देण्यात आल्याची चर्चा आहे। या प्रकरणी विमानतळाचं सीसीटीव्ही फुटेज तपासावा अशी मागणी अंधारे यांनी केली आहे। मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूरच्या काही भाजप कार्यकर्त्यांनी पायी यात्रा काढली आहे। नागपुरात न्याय न मिळाल्यास दिल्लीपर्यंत यात्रा काढणार असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय। सांगली जिल्हा यंदाही राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं दुर्लक्षित आहे। जिल्ह्यात भाजपचे 4 आमदार असूनही 2014 प्रमाणे एकही मंत्रिपद सांगलीला मिळालेलं नाही, त्यामुळे जिल्ह्यातून नाराजीचा सूर आहे। लाडकी बहीण योजना तातडीनं सुरू करा, आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपये थकीत रकमेसह महिलांना द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। निकषाच्या नावाखाली आवडती नावडती असा भेद करू नका असंही उद्धव ठाकरे यांनी सरकारला सांगितलंय।
खातेवाटपात कोणताही तिढा नाही. येत्या 2 दिवसात खातेवाटप जाहीर होईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. भाजपनं रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. दरम्यान 7 दिवसात लेखी उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले. विधानसभेचे अकोला पश्चिमचे भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव झाला. दरम्यान पराभवाचं मंथन करताना पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या 7 पदाधिकाऱ्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं. मंत्रिपद नाकारल्यानं नाराज झालेल्या छगन भुजबळ यांचं आक्रमक रूप सध्या पाहायला मिळतंय. मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का, असा सवाल भुजबळ यांनी केलाय. भुजबळ आज चांगलेच संतापले. उठ उठ बस बस असा साधा माणूस हा भुजबळ नाही, असं त्यांनी पक्ष नेतृत्वाला ठणकावलं. अजित पवार आमच्या पक्षाचे निर्णय घेतात. मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. प्रश्न मंत्रिपदाचा नाही पण अवहेलना झाली, असं दुःख मात्र भुजबळ यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं. माझ्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आग्रही होते. मी लोकसभा मागितली, राज्यसभा मागितली, तेव्हा दिली नाही. उमेदवारी देतानाही वाट पाहावी लागली. यापुढे वाट पाहणार नाही, अशी रोकडी भूमिका त्यांनी मांडली आहे. कार्यकर्त्यांच्या मनात राग आणि निराशा आहे, पण कार्यकर्त्यांनी शांततेत आपापली भूमिका मांडावी, आक्रमक होऊ नये, आंदोलनं करू नयेत, असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. उद्या सगळ्यांशी बोलून शांतपणे पुढचा निर्णय घेऊ, असं भुजबळ यांनी सांगितलं. एकीकडे छगन भुजबळ मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा गेल्या 24 तासांपासून कुणालाच भेटलेले नाहीत. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचं नेतृत्व करत महायुती सरकारला निवडणुकीत मोठं यश मिळवून दिलं. त्यामुळे पक्ष त्यांना न्याय देईल असं वाटलं होतं, पण कुठेतरी त्यांच्यावर अन्याय झालाय. पक्षाचं काम करून सुद्धा हे फळ त्यांना का मिळालं, असा प्रश्न रोहिणी खळसे यांनी उपस्थित केला. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर ओबीसींनी आंदोलन केलं. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं अजित पवार यांच्या घराबाहेर ओबीसी समाजानं आंदोलन केलं. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झाले. भुजबळ साहेबांना मंत्रिपदापासून दूर का ठेवण्यात आलं, दादा उत्तर द्या, असे बॅनर नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी लागले आहेत. नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांच्याकडून त्यांच्या घराबाहेर भली मोठी होर्डिंग्स लावण्यात आले. साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत, असा उल्लेख या होर्डिंगवर आहे, पण होर्डिंगवर पक्षाचं चिन्ह आणि अजित पवार यांचा फोटो मात्र नाही. भुजबळ यांना जरांगे यांच्या विरोधात टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडलं गेलं आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलंय. त्यांचा पुरेपूर वापर केला गेला, असा आरोप शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जरांगे यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेताना भुजबळ यांच्या मागे अदृश्य शक्ती होती. जी शक्ती पक्ष फोडताना शिंदेंच्या मागे होती, तीच शक्ती भुजबळांच्याही मागे होती, असा दावा संजय राऊत यांनी केला. मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा अधिक आहे. नाराजीची चर्चा आहे. विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजतायत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. भुजबळांच्या बाबतीत खूप वाईट झालं. त्यांच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. भुजबळांसारखं अनेकांच्याबद्दल मला वाईट वाटतंय, असं म्हणत भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. भुजबळ यांची मागणी रास्त आहे. त्यांना वापरून फेकणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. लढवय्या नेत्याची कारकीर्द अशा प्रकारे कापण्याची गरज नव्हती, असंही आव्हाड यांचं म्हणणं आहे. मंत्रिमंडळातून डावलल्यानं शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नाराज आहेत. सुर्वे मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र ते न मिळाल्यानं सुर्वे नागपुरातलं अधिवेशन अर्धवट सोडून मुंबईत परतले. मी काही नाराज नाही. मतदारसंघातली काही कामं तातडीनं मार्गी लावण्यासाठी परतलो, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोळंके यांनी नागपूरमधून थेट माजलगाव गाठलं, त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची धाराशिवमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत 15 सरपंचांनी
उपस्थिती लावली। तानाजी सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्यानं पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे। तुळजापूरमध्ये तहसील कार्यालयाच्या समोर ओबीसी समाजाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली। छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ओबीसी समाज आक्रमक झाला आणि अजित पवार यांचा निषेध करण्यात आला। आणि एक मोठी बातमी हाती येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे दोघंही विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची भेट घ्यायला पोहोचल्याचं कळतंय। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठीनंतर याही भेटीगाठींना वेग आलाय। मिलिंद, आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन हे दोघेही संयुक्तपणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनामध्ये गेलेले आहेत आणि या प्रमुख नेत्यांमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी देखील त्यांच्या भेटीसाठी आले होते। मात्र आता देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि विधानसभा अध्यक्ष या तिघांची बंद दाराआड बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तुषार, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता पुन्हा बातम्यांचा वेगवान आढावा। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून आंदोलन केलं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकत्र येत हातात बॅनर घेत विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी केलं, पण हत्येच्या गुन्ह्यात का आरोपी केलं नाही? वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। बीडमध्ये मोर्चा काढणार असल्याचंही आव्हाड म्हणाले। पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला। महिला आणि लहान मुलांना सुद्धा अमानुषपणे मारहाण करण्यात आली, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ उद्याला परभणीला जाणार असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले। आदिवासी बिंजवार समाज समितीच्या वतीनं नागपुरात विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला। समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लावावा, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती। संसदेत वन नेशन वन इलेक्शन संदर्भात कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी विधेयक मांडले। या विधेयकाला मनीष तिवारी यांनी जोरदार विरोध दर्शवला। भाजपला देशात हुकुमशाही आणायची आहे, असा आरोप विरोधकांच्या वतीनं त्यांनी केला। एक देश एक निवडणूक विधेयकावरून लोकसभेत जोरदार गदारोळ झाला। दरम्यान शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एक देश एक निवडणूक या विधेयकाला पाठिंबा दिलाय। काँग्रेसला कोंडीत पकडत त्यांनी विकासावरून जोरदार पलटवार केला। राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाला विरोध केला। हे विधेयक संविधान विरोधी आहे। विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार तुम्ही निवडणूक आयोगाला देत असल्याचं म्हणत हे विधेयक जेपीसीकडे पाठवावं, अशी मागणी त्यांनी केली। विधेयक मंत्रिमंडळात आल्यानंतर स्वतः पंतप्रधानांनी ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे दिलं पाहिजे असं सुचवल्याचं गृहमंत्री अमित शहा म्हणाले। तर जेपीसीच्या अहवालासह मंत्रिमंडळ जेव्हा विधेयक पुन्हा पारित करेल तेव्हा चर्चा होईल, असंही अमित शहा यांनी नमूद केलं। एक देश एक निवडणूक होता कामा नये, असा विरोध उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाला दर्शवलाय। मत कुणाला देतोय हे आपल्याला कळायलाच हवं। मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक असायला हवी, असंही ठाकरे म्हणाले। हिंगोलीत सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। रोहित पवार आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळेला कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची रोहित पवार यांनी भेट घेतली। गोंदियामध्ये बहुजन समाज पार्टीकडून निदर्शनं करण्यात आली। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। परभणी घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। शहरातील सर्व दुकानं बंद ठेवत व्यापाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला। परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ खोपोलीमध्ये सुद्धा बंद पाळण्यात आला। एक रॅली काढत घटनेतल्या आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली। परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ विक्रोळीत कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळेला आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। या प्रकरणी पोलिसांनी
सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. इकडे विक्रमगडमध्ये पाणीपुरवठा करणारी विहीर आटल्यानं भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 3 दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. आंबेगावच्या पिंपळगावमध्ये सरपंचांनी अर्धनग्न आंदोलन केलं. मंचर निरगुडसर रस्त्याचं काम बंद पडल्यानं गावात धुळीचं साम्राज्य आहे. रस्त्याचं काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. कर्नाटकच्या मल्पीमधून अवैध मासेमारी करणारे ट्रेलर हे किनारपट्टीवर येऊन मच्छीमारांचा बोटीचं नुकसान करतायत असा मुद्दा आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी शिर्डीमध्ये साई समाधीचं दर्शन घेतलं. मध्यान्ह आरतीला हजेरी लावत त्यांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयासमोर बँकेचे संचालक सुशांत नाईक यांनी उपोषण केलं. बँकेतील पिग्मी एजंट सायली घाडे यांना निलंबित करण्यात आल्यानं अनेक जणांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला. चिपळूणमध्ये कोट्यावधी रुपयांचा खर्च करून पालकमंत्री उदय सामंत यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या सुशोभीकरणाचं काम केलं. मात्र नाटक पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांची सुरक्षा रामभरोसे आहे. कारण छताला अनेक ठिकाणी तडे गेल्यानं ते केव्हाही पडण्याची भीती प्रेक्षकांना आहे. लातूर जिल्ह्यामध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करून काही खास परदेशी पाहुणे दाखल झाले आहेत. बलुचिस्तान आणि मंगोलिया या देशात थंडीची चाहूल लागताच करड्या रंगाचा राजहंस महिन्याभराच्या विश्रांतीसाठी इथे दाखल झाला आहे. ठाण्यामध्ये एका सराफा दुकानाचं शटर फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. दरम्यान या घटनेचा तपास सुरू असून स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रबाळे रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या भुयारी मार्गावर पत्र्यांना भीषण आग लागली. दरम्यान आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मीरा भाईंदरमध्ये वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवण्यात आल्याचं चित्र आहे. उलटं बसून स्टंटबाजी करणारे अनेक जण सध्या दिसत आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांचा धाक राहिलेला नाही असं अधोरेखित होत आहे. CSMT आणि कल्याण AC लोकलमध्ये महिलांच्या डब्यात एका नग्न अवस्थेतला व्यक्ती चढला आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या व्यक्तीला महिलांनी हटकलं पण तो गाडीतून उतरत नव्हता. हा सर्व प्रकार लक्षात येताच TCनं त्याला गाडीतून धक्के मारून बाहेर काढला. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. कल्याणमध्ये बांगलादेशी जोडप्याला पोलिसांनी अटक केले. हे दाम्पत्य मागच्या 7 ते 8 वर्षांपासून भारतात पासपोर्ट आणि व्हिसा न घेता राहत होतं अशी माहिती तपासात समोर आली. नाशिकमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमासह तब्बल 83,000 रुपयांचा नायलॉनचा मांजा जप्त करण्यात आलाय. संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर लोखंडी सळी घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा टायर फुटला आणि मोठा अपघात झाला. महामार्गावरची वाहतूक 4 तास पूर्णपणे ठप्प झाली होती.